Hello everyone. Today we are going to start new course, that is solid waste management, whose course code is 22605. Okay, this is your elective subject. So let's begin with solid waste management. सो तुमच्या सगळ्यांनाच सब्जेक्टच्या कोर्सच्या नावावरनं तुम्हाला त्याची आयडिया येऊन गेली असेल. दिस सब्जेक्ट रिलेट विथ दी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मीन्स ड्युरिंग प्रोडक्शन, ज्यावेळेस कुठल्या गोष्टीचं प्रोडक्शन करतो, सो ॲट दॅट टाईम देअर रिमेन सम वेस्ट. मग ते जे वेस्ट आहे तर त्या वेस्टचं प्रॉपर मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण ह्या सॉलिड वेस्ट मैनेजमेंटमध्ये बघणार आहोत. जब हम कोई भी एक्टिविटी करते हैं, सो इन दैट एक्टिविटी जो वेस्ट वगैरह बचता है उस वेस्ट का हमें प्रॉपर मैनेजमेंट करना है. यही चीज़ हम सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में सीखने वाले हैं. इन दिस सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो वेरियस टाइप्स के वेस्ट जनरेट होते हैं फ्रॉम वेरियस एरियाज़ ड्यू टू वेरियस एक्टिविटीज़, तो वो वेस्ट कौन से है, उसे किस तरह से हमें ट्रीट करना है, ये सारी चीज़ें हम ये सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सब्जेक्ट में सीखने वाले हैं. सो लेट्स सी द करिकुलम फॉर सॉलिड वेस्ट मैनेजमेंट. सो फर्स्ट इज़ रैशनल. As the industrialization and urbanization is increasing day by day, अब ये जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सब्जेक्ट है, ये सॉलिड वेस्ट मैनेजमेंट सब्जेक्ट हमें सीखना क्यों ज़रूरी है. जैसे आप देखते हो डेवलपमेंट हो रहा है, सो ऑटोमेटिकली जो इंडस्ट्रियलाइजेशन है, अर्बनाइजेशन है, वो भी क्या हो रहा है, डे बाय डे इंक्रीज़ होते जा रहा है. सो एज अ रिजल्ट ऑफ दिस, द जनरेशन ऑफ सॉलिड वेस्ट is a major problem all over the country within the urban as well as rural area, and it is increasing day by day. In view of this, management of solid waste produced is of prime need to keep the environment safe and clean. So जसं इंडस्ट्रियल एरियाज वगैरे वाढत आहे, तर त्याचप्रमाणे जनरेट होणारं जे सॉलिड वेस्ट आहे त्याचंही प्रमाण खूप जास्त आहे. सो ड्यू टू दिस, जो सॉलिड वेस्ट जनरेट हो रहा है इंडस्ट्रियल एरियाज़ में, तो वो सॉलिड वेस्ट को प्रॉपर ट्रीट करके उसका यूटिलाइजेशन कोई प्रॉपर प्लेस पे हो सकता है क्या, ये हमें जानने के लिए सॉलिड वेस्ट मैनेजमेंट स्टडी करना बहुत ज़रूरी है. इफ़ वी आर नॉट यूटिलाइजिंग दिस जनरेटेड वेस्ट इन प्रॉपर प्लेस, जनरेट झालेलं वेस्ट आपण प्रॉपर ठिकाणी जर यूज नाही केलं, तो क्या होगा, जो हीप्स आहे म्हणजे जे कचऱ्याचे ढीग वगैरे आहेत तर ते तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये पसरलेले दिसतील. अँड विल इट बी गुड फॉर एन्व्हायरमेंट? नो. कारण की आपल्या एरियामध्ये कचऱ्याचे ढीग वगैरे पडलेले असतील तर ते एकतर ॲस्थेटिकली पण गुड दिसत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यू वगैरे पण होऊ शकतात. म्हणून जे जनरेट झालेलं वेस्ट आहे तर त्या वेस्टला कुठेतरी युटिलाइज करणं गरजेचं आहे. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू स्टडी दिस सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. Then information on classification and characteristics of solid waste will able to decide appropriate technology about the collection and transportation of waste produce. तर जे जनरेट होणारं वेस्ट आहे, वी विल स्टडी द प्रॉपर characteristics of that waste generated, and according to that we will decide what to be done for that solid waste. त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे कसं केलं जाईल किंवा त्याचं डिस्पोजल कसं केलं जाईल हे आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे स्टडी केल्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो. देन व्हेरियस डिस्पोजल मेथड ऑफ सॉलिड वेस्ट विल एबल टू रिकमेंड सुटेबल मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट विथ इकॉनॉमी अँड एक्सेप्टेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन इन्क्लुडिंग रियूज अँड रिसायकल वेरेवर ॲप्लिकेबल. आता हे सगळं स्टडी केल्याच्यानंतर आपल्याला एन नंबर ऑफ मेथड्स आपल्याला मिळतील. त्यापैकी आपण
जी मेथड डिस्पोजलची आपल्याला इकॉनॉमिकली बेनिफिशियल असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी पण जी मेथड घातक नसेल, तर ती मेथड आपण डिस्पोजलसाठी काय करणार आहोत, यूज करणार आहोत. देन content on other type of solid waste such as biomedical waste, construction waste, e-waste and plastic waste will be useful in deciding appropriate method for collection, transportation and disposal of this waste. जे वेगळ्या वेगळ्या टाईपचे वेस्ट आहेत तर त्याच्याही डिस्पोजल संदर्भात, त्याच्या वेस्ट कलेक्शन संदर्भात, ट्रान्सपोर्टेशन संदर्भात आपण स्टडी करण्यासाठी हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला शिकणं गरजेचं आहे. Then knowledge of solid waste management with the concept like recycling, recovery and reuse will lead to proper disposal with acceptability. Then this will further lead to keeping the natural resources condemnation free. म्हणजे जे वेस्ट जनरेट होणार आहे त्याबद्दल आपण मॅक्झिमम रियूज, रिसायकल आणि रिड्यूस करू शकतो. सो ड्यू टू दिस यामुळे काय होईल की आपला जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये आपल्याला कचऱ्याचे जे ढीग वगैरे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळणार नाही, बिकॉज वी आर रियुजिंग अँड रिसायकलिंग दॅट सॉलिड वेस्ट. ओके, सो आपला जो एरिया आहे तर तो एरिया पण क्लीन राहील, एन्व्हायरमेंटमध्ये पण त्याचा काही परिणाम होणार नाही. So we will get good environment also. Then competency. So after studying you should know how to manage the solid waste effectively to maintain the hygienic condition. ये जो कोर्स है, ये कोर्स आपने पूरी तरह से स्टडी करने के बाद जब आप कहीं जॉब करोगे या फिर कोई कंपनी वगैरह ज्वाइन करोगे, सो एट दैट टाइम यू शुड बी एबल टू मैनेज द वेस्ट इफ़ेक्टिवली. जो भी जनरेट होने वाला वेस्ट है वो वेस्ट आप इफ़ेक्टिवली आपको मेंटेन करना है. उसके बाद में जो भी जनरेट होने वाला वेस्ट है उसको प्रॉपर तरह से डिस्पोजल करना, उसका प्रॉपर कलेक्शन करना, और जो आपका एरिया है उस एरिया को हाइजीनिक रखना, ये आपको आना चाहिए. सो प्रॉपर कलेक्शन एंड डिस्पोजल शुड बी डन. ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. अँड लेट्स सी द कोर्स आउटकम फॉर सॉलिड वेस्ट. आयडेंटिफाय द डिफरंट सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. सो सर्वात पहिला जो आपला कोर्स आउटकम आहे, पहिल्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत की सॉलिड वेस्ट जनरेशनचे मॅक्झिमम सोर्सेस काय काय असणार आहेत. Then second course outcome, execute the relevant method of collection and transportation of solid waste. कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन सॉलिड वेस्टचं कशा प्रकारे व्हायला पाहिजे, विच विल बी द बेस्ट मेथड फॉर दॅट, हे सगळं आपण सेकंड युनिटमध्ये बघणार आहोत. देन एक्झिक्यूट अन ॲक्शन प्लॅन फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट. जे सॉलिड वेस्ट आहे, सो राईट फ्रॉम इट्स जनरेशन टिल दी डिस्पोजल वी हॅव टू एक्झिक्यूट अन ॲक्शन प्लॅन. आपल्याला ॲक्शन प्लॅन बनवायचा आहे की ते जनरेट झाल्यापासून आपल्याला त्याच्या डिस्पोजलपर्यंत आपण काय काय गोष्टी करणार आहोत, कलेक्शन वगैरे, तर ते आपण थर्ड चॅप्टरमध्ये वगैरे बघणार आहोत. देन इम्प्लिमेंट रिलिव्हंट मेथड फॉर डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. जे बायोमेडिकल वेस्ट वगैरे जनरेट होणार आहे तर त्या बायोमेडिकल वेस्टचं कलेक्शन कशा प्रकारे करायला पाहिजे. दॅन हाऊ शुड बी इट्स डिस्पोजल, हे आपण या फोर्थ चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन इम्प्लिमेंट द रिलिव्हंट मेथड फॉर डिस्पोजल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट अँड ई वेस्ट. जे जनरेट होणारं इंडस्ट्रियल वेस्ट आणि ई वेस्ट असेल तर त्याचंही आपण कलेक्शन कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचं ट्रीटमेंट कशा प्रकारे त्याला द्यायला पाहिजे, त्यानंतर त्याचं डिस्पोजल वगैरे कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचं रियूज, रिसायकल कुठल्या प्रमाणामध्ये होऊ शकतं का, हे आपण ह्या फिफ्थ चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन इम्प्लिमेंट द रिलिव्हंट लॉज रिलेटेड टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर जे काही लॉज वगैरे गव्हर्नमेंटने बनवलेले आहेत तर त्या लॉज संदर्भात आपण युनिट 6मध्ये स्टडी करणार आहोत रिगार्डिंग टू दी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर ते सगळे लॉज आपण या 6th चॅप्टरमध्ये बघणार आहोत.
ओके, सो ऑल दिस आर दी कोर्स आउटकम फॉर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला 6 युनिट आहेत. सो फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट दी ॲक्च्युअल युनिट फर्स्ट, विच विल बी ऑफ इंट्रोडक्शन टू सॉलिड वेस्ट. त्याच्यामध्ये आपण सोर्सेस ऑफ जनरेशन ऑफ सॉलिड वेस्ट वगैरे आपण बघणार आहोत. सो हा होता तुमचा करिक्युलम फॉर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो फ्रॉम नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट युनिट 1. ओके, थँक्यू. जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल सो यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन द गिवन कॉन्टॅक्ट नंबर. थँक्यू व्हेरी मच.